तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. तर बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा मोठा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारतर्फे सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकता, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला असून आता पुढच्या हप्त्याच्या ठिकाणी वाट बहिणी बघत आहेत. आता बहिणींनो, कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींना नोव्हेंबरचे पैसे आलेले आहे. कारण की यावेळेस काय झालं, तर भरपूर अशा माता भगिनी की ज्यांना हे पैसे आलेले आहेत आणि बहुतेक अशा माता भगिनी की ज्यांना हे हप्ता आलेला नाही आहे. आता बहिणींनो, काय झालं आहे, तर ज्या ज्या बहिणींना हप्ता आलेला नाही त्या बहिणी या ठिकाणी खूप टेन्शनमध्ये आलेल्या आहे. कारण की त्यांना या ठिकाणी पैसे आलेले नाही आहे. आता बहिणी या ठिकाणी म्हणताय की सर आम्हाला पैसे आलेले नाही आहे, आणि भरपूर बहिणी म्हणताय की सर आम्हाला हप्ता आलेला आहे. तर कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींना पैसे आलेले आहे. ज्या ज्या बहिणींना पैसे आले असतील अशा प्रत्येक बहिणींनी सांगायचं आहे की सर मला पैसे आलेले आहे. तुमचं नाव लिहून पाठवा आणि तुम्ही लिहून पाठवा की सर मला ठिकाणी 1500 रुपये आलेले आहे. आणि ज्या बहिणींना पैसे आलेले नसतील अशा प्रत्येक बहिणींनी सांगायचे आहे की सर मला पैसे आलेले नाही आहे. तुमचं नाव काय ते लिहून पाठवा. जसं साक्षी, गीता जे असेल तुमचं नाव ते लिहून पाठवा आणि तुम्हाला पैसे आले की नाही ते लिहून पाठवायचे आहे. आले नाही असं लिहून पाठवा, जेणेकरून लगेच तुमच्या अकाउंटवर तुम्हाला पैसे पाठवले जाणार आहे. कारण की भरपूर अशा माता भगिनी की ज्यांना पैसे आलेले नाही आहे. त्याचं कारण असं होतं की बहुतेक अशा माता भगिनी की ज्यांना टप्प्याटप्प्याने हे पैसे मिळणार होते. म्हणजेच आज जर तुम्ही बघितलं तर आज अर्ध्या बहिणींना, उद्या अर्ध्या बहिणींना, परवा अर्ध्या बहिणींना अशा टप्प्याटप्प्याने ठिकाणी निधी वाटप होत असतो. म्हणजे जवळजवळ 3 ते 4 दिवस हा निधीचा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी चालत असतो. पण तरीसुद्धा अजूनही भरपूर माता भगिनींना पैसे आलेले नाही आहे. मग हे पैसे मिळणार की नाही मिळणार हा सुद्धा बहिणींना प्रश्न पडलेला होता. आता एक महत्त्वाची गुड न्यूज आलेली आहे की ज्या ज्या बहिणींना हप्ता आलेला आहे अशा बहिणींसाठी सुद्धा गुड न्यूज आहे, आणि ज्यांना पैसे आलेले नाही त्यांच्यासाठी सुद्धा गुड न्यूज आहे. आता गुड न्यूज अशी बघा की तुम्हाला त्या ठिकाणी डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे, आणि एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 3000 रुपये जमा होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 3000 रुपये जमा होणार आहे. आणि ज्या बहिणींना नोव्हेंबरचे पैसे आलेले नाही आहे त्या बहिणीने कमेंट करून सांगायचं आहे की सर मला पैसे आलेले नाही आहे. तर त्या बहिणींना एकाच वेळेस 4500 रुपये जमा होणार आहे. कारण की त्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे. नोव्हेंबरचा हप्ता प्लसमध्ये डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता असे 4500 रुपये त्या बहिणींना मिळणार आहे. तर प्रत्येक बहिणीने कमेंट करून सांगायचं आहे, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर कमेंट करून सांगा बरं, पैसे आले की नाही. आले असेल तर आले लिहून पाठवा, आणि आले नसतील तर लिहून पाठवा की सर माझं नाव आहे, मला पैसे आलेले नाही आहे. तर त्या बहिणींना लवकरात लवकर पैसे जमा केले जाणार आहे. ठीक आहे. आता हे जे पैसे आहेत हे पैसे तुम्हाला कधी मिळणार आहे, तर बहिणींनो संक्रांतीच्या अगोदर. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर मकर संक्रांत कधी तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला हे पैशा ठिकाणी मिळणार आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट हीच आहे, आणि ही अपडेट मी तुम्हाला स्वतः सांगत नाही, तर बघा ऑफिशियली त्या ठिकाणी माहिती मिळाली आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला पाहायला मिळतं आहे की आता महिलांना डिसेंबर महिन्याच्या म्हणजेच 18व्या हप्त्याच्या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली आहे. म्हणजेच काय, तर 18व्या हप्त्याच्या ठिकाणी बहिणींना प्रतीक्षा लागलेली आहे. मध्यंतरी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्र मिळणार असल्याच्या ठिकाणी चर्चा होती. मात्र प्रतीक्षामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फक्त एकाच महिन्याचा हप्ता जमा झाल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्याचं कारण असं होतं की बहिणींना आशा होती की 4500 रुपये मिळणार. बहिणींना आशा होती की 4500 रुपये मिळणार, म्हणजेच जर तुम्ही बघितलं तर 3 महिन्यांचे हे पैसे मिळणार अशी बहिणींना अपेक्षा होती. पण काय झालं, तर बहिणींना ठिकाणी एकाच महिन्याचा हप्ता मिळाला, आणि एकाच महिन्याचे म्हणजेच किती, तर 1500 रुपये बहिणींना मिळाले आहेत. आता बहिणी म्हणताय की सर आम्हाला फक्त 1500 रुपये झाले, बाकी पैसे कुठे गेले. तर बहिणींनो, काळजी करू नका. तुम्हाला 1500 रुपये आले ही चांगली गोष्ट आहे. नाहीतर बहुतेक बहिणींना नोव्हेंबरचे पैसेच आलेले नाही आहे. तर अशा किती बहिणी की त्यांना सांगा की पैसे आले की नाही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, नोव्हेंबरचा हप्ता न येण्याची कारणे, KYC तुम्ही केली नसेल. जर KYC केली नसेल तर तुम्हाला पैसे आलेले नाही आहे. कारण की सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं होतं 31 तारीख ही लास्ट तारीख असणार आहे, आणि 31 तारखेच्या आत जर का तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि अगदी तसं झालं. बहुतेक बहिणींनी KYC केलेले नव्हते, तर त्या बहिणींना पैसेच आलेले नाही आहे. तर आता अशा बहिणी म्हणताय की सर आम्ही KYC केलेलं नाही, मग आम्हाला पैसे आलेले नाही आहे. तर त्याच्यावर सुद्धा देखील तोडगा काढला जाणार आहे, आणि त्या बहिणींना सुद्धा पैसे मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट, बहुतेक बहिणींनी KYC केली होती पण तरीसुद्धा त्यांना पैसे आलेले नाही आहे. मग त्या बहिणी अपात्र झाल्या का, हा एक महत्त्वाचा प्रश्न त्यांना पडलेला आहे. तर बहिणींनो, काळजी करू नका. जर तुम्ही KYC केले असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. फक्त कमेंट करून सांगावं लागणार आहे की KYC केले की नाही. जर तुमची KYC झाली असेल तर प्रत्येक बहिणींनी सांगा की सर माझी KYC झालेली आहे. आणि बहिणींनो, जर का तुमची KYC झालेली नसेल तर सांगा की सर माझी या ठिकाणी KYC झालेली नाही आहे. म्हणजेच काय, तर ज्या बहिणींची KYC झाली असेल त्या बहिणींना या ठिकाणी पैसे मिळणारच आहे. ज्या बहिणीची KYC झाली नसेल त्या बहिणींसाठी सुद्धा देखील वेगळा पर्याय काढलेला आहे. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की KYC झाली की नाही. ठीक आहे. आता बघा,
जो संभ्रम होता तो या निर्माण झालेला आहे की सध्या राज्यामध्ये महापालिका निवडणुकांच्या ठिकाणी वातावरण असून 15 आणि 16 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. लक्षात घ्या, 15 आणि 16 डिसेंबर रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर डिसेंबरचा हप्ता निवडणुकांमुळे रखडलेला असल्याच्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. आता बघा, मागील काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते ते वेळेवर न मिळाल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. का? कारण हे जे काही हप्ते त्या ठिकाणी विलंबाने मिळत होते. आता बघा, नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला कधी मिळाला? तुम्ही जर बघितलं तर नोव्हेंबरचा हप्ता जवळजवळ तुम्हाला 2 महिन्यानंतर मिळाला. म्हणजेच डिसेंबरच्या 31 तारखेपासून याच्या ठिकाणी वाटप सुरू झालं होतं आणि तेव्हापासून तुम्हाला ठिकाणी हा हप्ता मिळायला सुरुवात झाला. म्हणजे जवळजवळ 2 महिन्याचा कालावधी या ठिकाणी लागला नोव्हेंबर हप्ता येण्यासाठी. ठीक आहे. आता त्यामुळे बहुतेक बहिणी या ठिकाणी नाराज होत्या, कारण ते जे हप्ते ते वेळेवर बहिणींना मिळत नव्हते. मात्र डिसेंबरचा हप्ता पुढे ढकलण्यामागे नेमके कारण काय, याबाबत अधिकृत माहिती या ठिकाणी अद्याप समोर आलेली नाही आहे. आता बघा, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो देण्यात आलेला असला तरी डिसेंबरच्या हप्त्यासाठी अद्याप अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली नाही असं ठिकाणी सांगण्यात येत आहे. सध्या आचारसंहिता लागू असल्याने 15 जानेवारीपूर्वी या हप्त्यांसाठी निधी मंजूर होणे कठीण असल्याचं सांगितलं जात आहे. पण एक नवीन घोषणा ठिकाणी करण्यात आली आहे आणि घोषणा अशी झाली आहे की तुम्हाला संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला देखील 3,000 रुपये जमा होणार आहे आणि हे 3,000 रुपये तुमचे कोणते असणार आहे, तर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता असणार आहे. म्हणजेच एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे आणि हे पैसे तुम्हाला संक्रांतच्या अगोदर मिळणार आहे. आता बघा, त्यामुळे महापालिका निवडणुका पार पडेपर्यंत महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची ठिकाणी वाट पाहावी लागू शकते असं ठिकाणी सांगितलं जात होतं. आता बघा, आचारसंहिता असली तरी योजनेचा जो काही हप्ता आहे तो देणे शक्य आहे. लक्षात घ्या, आचारसंहिता जरी असली तरी योजनेचा हप्ता देणंही शक्य आहे. कारण की बहुतेक बहिणी म्हणत होत्या की सर आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे आम्हाला पैसे येणार नाही का, असे बहुतेक बहिणी म्हणत होत्या. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, जरी आचारसंहिता असेल किंवा निवडणुका असेल तरी पैसे मिळतील. तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे ठिकाणी आलेले आहेत आणि हे आचारसंहिता सुरू असली तरीसुद्धा ते पैसे आलेले आहेत, जमा झालेले आहेत. तर बहुतेक बहिणी म्हणत होत्या की सर आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे पैसे येणार नाही. तर हे सगळं खोटं आहे. तुम्हाला पैसे मिळाले आहेत की नाही कमेंट करून सांगा, कारण की तुम्हाला आचारसंहितेमध्ये सुद्धा ठिकाणी पैशाचं वाटप झालेलं आहे. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर अद्यापही पैसे न जमा झाल्याने महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आणि शंका निर्माण झालेल्या आहेत की आम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार, कारण की बहुतेक बहिणींना नोव्हेंबरचे पैसे आलेले नाही आहे. तर प्रत्येक बहिणीने कमेंट करून सांगायचे की तुम्हाला पैसे आले की नाही. ज्या बहिणींना पैसे आले असेल त्यांनी सांगा की सर मला पैसे आलेले. ज्या बहिणींना पैसे आलेले नाही आहे त्यांना ठिकाणी लवकरात लवकर पैसे जमा होणार आहे. आता बघा, दरम्यान एक दिलासादायक बातमी अशी आहे की जानेवारी महिन्यात महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघा बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला एकत्र मिळणार आहे. आणि ही पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत तर बघा, लाभार्थी महिलांना जानेवारीमध्ये 3,000 रुपयांचा जो काही हप्ता आहे तो डबल हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 3,000 रुपयाचा डबल गिफ्ट या ठिकाणी जमा होणार आहे. तुम्ही बघू शकता, हे डबल गिफ्ट कोणतं असणार आहे तर संक्रांतीचं हे डबल गिफ्ट असणार आहे आणि ते पैसे तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे संक्रांतीच्या अगोदर. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणजेच ही चांगली बातमी तुमच्यासाठी आहे. तर बहिणींनो, सर्व तुम्हाला माहिती मी सांगितलेला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक बहिणींनी व्हिडिओ लाईक करून ठेवायचं आहे. ज्या बहिणींना पैसे आले नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर पैसे आलेले नाही आहे. ज्या बहिणींना आले असेल त्यांनी लिहून पाठवा की सर पैसे आलेले आहे. कारण की ज्या बहिणींना पैसे आले त्यांना लगेच पुढचे हप्ते जमा होणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.